पाहतो या दोन संघादरम्यान चालू होणारा सामना 5 षटकांचा असेल. रुपेश बॉलिंग मार्कवर. राईट आर्म राऊंड विकेटचा हा पहिला चेंडू हलक्या हाताने चेंडूला कट केलाय. यावेळेस डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु आणि डिरेक्ट हिट झालाय. पंच या ठिकाणी बाद देत आहेत आणि फलंदाज बाद. तर सिद्धेश आणि अजय ही जोडी मैदानावर उतरली होती परंतु त्यातला एक फलंदाज अजय हा कोणत्याही प्रकारचा चेंडू न खेळता बाद झालाय. दुर्दैव या ठिकाणी म्हणावं लागेल कारण रनआउट या ठिकाणी फलंदाजाची कोणती मिस्टेक नसते, फलंदाजाची कोणतीही चुकी नसते आणि त्यांना कोणताही चेंडू न खेळता पॅव्हेलियन मध्ये परतावं लागतं. तर आपण पाहतोय आता नवीन जोडी नवीन फलंदाज जो मैदानात आहे ते रितेश आहेत आणि त्यांना साथ देत आहेत सिद्धेश. स्ट्रायकर एंडवर फलंदाज पाहू शकता. स्ट्रायकर एंडवर आपण पाहू शकता रितेश. यावेळेस पूर्णपणे ब्लॉक होल मध्ये चेंडू होता. थोडासा ऑफ अँड मिडल चेंडू जातोय सीमारेषेजवळ. दुसऱ्या धावेसाठी जोरदार प्रयत्न आणि 2 धावा या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आल्यात आणि या 2 धावेने संघाचं खातं मात्र खोललं जात आहे. धाव फलकावर 2 धावा आपण पाहू शकाल. सिद्धेश आणि रितेश ही जोडी मैदानावर. राईट आर्म राऊंड विकेट. हा चेंडू शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. विकेट किपरला चान्स होता. चेंडू गॅदर करता आलेला नाहीये. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय आणि या एका धावेनीची धाव फलकावर धावसंख्या जाऊन पोहोचते 3. पहिले षटक प्रगतीपथावर रुपेश यांच्याकडून. सिद्धेश आणि रितेश ही जोडी मैदानावर. राईट आर्म राऊंड विकेटचा हा चेंडू शॉर्ट ऑफ लाईन चेंडू हलक्या हाताने कव्हर्स मध्ये ढकललाय. एक धाव तर वेगवान पळून काढले परंतु दुसऱ्या धावेसाठी कोणत्याही प्रकारचा प्रयत्न नाहीये. दुसऱ्या धावेचा विचार सुद्धा केला नाही आणि धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते 4 वर. पहिले षटक प्रगतीपथावर. अजूनपर्यंत अचूक टप्पा आणि अचूक दिशा यांच्यावर गोलंदाजी केली. चांगला टप्पा ठेवलाय. कोणत्याही प्रकारचा हात खोलण्याचा मौका संधी या ठिकाणी दिलेली नाहीये. यावेळेस मात्र तू मैमे दोन्ही फलंदाजांमध्ये थोडीशी होते. थोडंसं मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळालं परंतु पाय पुढे सरसावले आणि ही धाव घेण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांनी केला. प्रयत्न यशस्वी सुद्धा होतोय. धाव फलकावर 5 ही धावसंख्या आपण पाहू शकता. दरम्यान सीडी प्रीमियर लीगचं हे 2रं वर्ष आहे. एक जबरदस्त आयोजन इंटरनॅशनल लुक देण्याचा प्रयत्न केला. या स्पर्धेला प्रेक्षकांसाठी खास खुर्च्या सोशल डिस्टन्सिंग सुद्धा राखण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला दिसतोय. त्याचबरोबर टॉस का बॉस आपण पाहू शकता. त्याचबरोबर एक छान असं पॅव्हेलियन आणि लाईव्ह कव्हरेज या स्पर्धेचं वर्ल्ड टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहतो. एक इंटरनॅशनल ग्रुप जबरदस्त स्पर्धा सीडी प्रीमियर लीग. धावसंख्या आपण पाहू शकाल 6 धावा धाव फलकावर. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धाव फलकावर. एका गड्याच्या मोबदल्यात एक गडी धावबाद होऊन परतला. तो अजय कुठल्याही प्रकारचा चेंडू न खेळता. दरम्यान कैलासवासी स्वर्गीय प्रमोददादा पाटील थोर समाजसेवक होऊन गेले. त्यांच्या प्रेरणेतून त्यांच्या श्रद्धेमधून त्याचबरोबर कैलासवासी निलेशभाई मोरे यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा यांच्या वाढदिवसानिमित्त
हे आपण पाहतो सीडी प्रीमियर लीगचे दुसरा पर्व. यावेळेस मात्र बॅक टू द बॉलर स्ट्रोक केलाय गोलंदाजाच्या डोक्यावरून. चेंडू जातोय सीमा पार 4 धावांनी करता. व्हाईट बॉलचा इशारा नक्कीच येईल. अवांतर धावसंख्येने धावसंख्या मात्र वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते 11 वर. 11 for the loss of 1 wicket. We are in the second over. CD Premier League. Second year. Ho, that's stayed in the hands. And that's another wicket. That's wicket number 2. तर अक्षय यांनी ज्या सफलतेची आवश्यकता होती ती सफलता आपल्या संघाला मिळवून दिलेली आहे. पहिल्या चेंडूवर चौकार जरूर आला, दुसरा चेंडू वाईट जरी गेला, परंतु या ठिकाणी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता पॉईंटच्या दिशेमध्ये, परंतु त्याच ठिकाणी एक क्षेत्ररक्षक तैनात केला होता आणि बरोबर एक मोठा मासा या ठिकाणी जाळ्यामध्ये सापडला अक्षय यांच्या. यावेळेस हलक्या हाताने चेंडूला फक्त ढकललंय. सतरा 42 रिक्षा या ठिकाणी पॅव्हेलियनच्या पाठीमागे उभी आहे स्टेजच्या. त्यांनी कृपया ती रिक्षा हलवायची आहे. यावेळेस स्लोवर 1 प्रतीचा चेंडू. स्लोवर 1 हे आजकालच्या क्रिकेटमध्ये एक प्रकारचं अस्त्र होत चाललंय आणि त्या स्लोवर 1 प्रतीच्या चेंडूचा उपयोग केला या ठिकाणी गोलंदाजाने. आणि ज्या ठिकाणी पहिला चौकार आला होता पहिल्या चेंडूवर, त्या नंतर मात्र फायदा उचलता आलेला नाहीये. यावेळेस तेच तर्रार चेंडू, परंतु फ्लिक जरूर केलाय चेंडू हवेमध्ये. अजून एका फलंदाजाचा अंत होत आहे. तिसरा झटका. तर टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. फिल्डिंग करण्याचा निर्णय जो घेतला होता तो निर्णय, आपल्या कर्णधाराचा निर्णय कुठेतरी सार्थ ठरवताना हे गोलंदाज आपल्याला दिसत आहेत. पुन्हा एकदा स्लोवर 1 प्रतीचा चेंडू. 1 बाउन्स नक्की क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलाय जरूर, परंतु या ठिकाणी विकेट किपरच्या हातून चूक होते आणि दरम्यान एक जी विकेटची संधी चालून आली होती ती मात्र गमावली जाते आणि प्लस एक्स्ट्रा धाव, अशा 2 धावा एकूण या चेंडूवर मिळत आहेत आणि दुसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावर. 13 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या होत्या, एक विकेट सुद्धा गमावला होता. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 7 आणि त्या षटकामध्ये 2 विकेट. अशा एकूण 3 गड्यांच्या मोबदल्यात आपण धावसंख्या पाहतोय 13 धावा. तो चलिए चलते मैदान के ऊपर. रुपेश फिर से एक बार बॉलिंग मार्क के ऊपर. एक लंबी दौड़, राइट आर्म राउंड विकेट की गेंदबाजी ऑफ स्टंप के थोड़ी सी बाहर जाती हुई. हल्के हाथों से खेलना जरूर चाहते थे लेकिन गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं है और एक डॉट गेंद की समाप्ति. इस बार अगर फील्ड का मुजाहरा देखें तो डीप लॉन्ग ऑफ में एक खिलाड़ी तैनात कैचिंग पोजीशन में, उसी तरह डीप लॉन्ग ऑन में और एक खिलाड़ी मिड विकेट की तरफ तैनात और वही डीप लॉन्ग ऑन के रीजर में ये गेंद जाती हुई, लेकिन गेंद जाएगी सीमा पार. 6 रनों के लिए शानदार छक्का.
जिस शॉट की सबसे ज्यादा जरूरत थी वही शॉट आता हुआ इसके पिछले वाले गेंद में। ये गेंद इस बार पटक के मारी थी ये गेंद, थोड़ी सी बाउंस जरूर हुई और अंपायर का कोई यहाँ पे डिसीजन नहीं आ रहा है, तो इसका मतलब डॉट गेंद की समाप्ति। तो यहाँ पे कमबैक कहूंगा गेंदबाज रुपेश का, जिन्होंने पहले ओवर में काफी अच्छी गेंदबाजी की थी और लगातार दूसरे ओवर के लिए उनको लेकर आए। छक्का जरूर खाया लेकिन उसके बाद काफी अच्छा कमबैक इस समय देखने को मिल रहा है गेंदबाज रुपेश के द्वारा। यहाँ पे जरूर इनसाइड एज लेकर गेंद विकेट कीपर की तरफ जाती हुई। अंपायर एक दाव ना, एक रन। ओके ओके। और इस बार खिलाड़ी उस गेंद के नीचे आ सकते थे, केवल टोटल 3 खिलाड़ी थे दूसरे रन के लिए, लेकिन यहाँ पे गलती की दोनों बल्लेबाजों ने, लेकिन वो गलती नहीं साबित हुई। यहाँ पे तीसरे रन के लिए जरूर दौड़ लगाई जा रही है। तो यहाँ पे सब कुछ घट रहा है, एक ड्रामा जरूर देखने को मिल रहा है। हालांकि कैच छूटा पहले और केवल 1 रन जा सकता था, उसकी जगह पे 2 रन दिए और 2 रन नहीं लेकिन तीसरा रन भी आता हुआ। तो यहाँ पे कुल मिलाकर टोटल 4 रन इस गेंद के ऊपर, जहाँ पे विकेट होना चाहिए था तो उस गेंद के ऊपर। तो पूरी तरह से ड्रामा देखने को मिला इस गेंद के ऊपर। तो एक कैच जब आप छोड़ते हो तो उस गेंद के ऊपर ना तो आपका विकेट के चांसेस जाते हैं, जबकि आपके अपोनेंट रन्स भी जुटा लेते। तो स्कोर इस समय अगर देखा जाए तो 23 रन। तो 3 ओवर का खेल इस समय समाप्त हो चुका है। 3 ओवर के एक अच्छा ओवर आता हुआ रुपेश का, ये डीसी स्टार टीम के लिए, क्योंकि 10 रन आए इस ओवर में, एक कोई विकेट भी नहीं गया इस ओवर में। तो एक अच्छा ओवर डीसी स्टार टीम के लिए, इसी ओवर की जरूरत थी। प्रशांत चिल्लर, बहुत बहुत शुक्रिया, आपने इस टूर्नामेंट के लिए उपस्थिति। कुमार इस समय बॉलिंग मार्क के ऊपर, राइट आर्म राउंड विकेट की ये गेंद हल्के हाथों से खेल दिया इस गेंद को पॉइंट की तरफ, लेकिन 1 रन से ही इजाफा होगा, 1 से ज्यादा कुछ नहीं। और इसी 1 रन के साथ स्कोरबोर्ड आगे बढ़ता हुआ 24 रनों के ऊपर, 24 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स। वी आर इन द 4th ओवर। चौथे ओवर का आगाज हो चुका है इस समय। इस बार बल्ले के बीचों बीच ये गेंद आई और देखते ही ये शॉट बनता था 6 रनों के लिए। लॉन्ग और सबको ये गेंद इस बार एक्स्ट्रा कवर की दिशा में इस गेंद को खेल दिया। दूसरे रन के लिए तेजी से जरूर भागे दोनों बल्लेबाज। 2 रनों का आगाज होता हुआ इस गेंद के ऊपर। तो 2 रनों के साथ स्कोरबोर्ड तेजी से छलांग लगाता हुआ 32 रन स्कोरबोर्ड के ऊपर। थोड़ा सा महंगा साबित होता हुआ ये ओवर अब तक। फाइन लेग के रीजन में इस गेंद को घुमाया केवल 1 रन के लिए और उसी 1 रन के साथ स्कोरबोर्ड आगे बढ़ता हुआ 33 रन, 33। 2 गेंदे इस ओवर के आने अभी भी बाकी।
और शफल करके खेला इस गेंद को, बैकफुट पर जाकर पंच किया। गेंद जरूर स्लीप कॉरिडोर में गई, लेकिन एक रन देकर जाएगी। तो छक्का खाने के बाद काफ़ी अच्छा कमबैक यहाँ पे कुमार के द्वारा। और आखिरी गेंद इस समय बाकी, तो आखिरी गेंद के लिए तैयार कुमार, राइट आर्म राउंड द विकेट। इस बार बढ़िया पिकअप किया गेंद और बल्ले का काफी अच्छा संपर्क, और 6 रनों के साथ स्कोर को खत्म किया। एच के स्टाइल चालीस रन 4 ओवर के समाप्ति के पश्चात। हेलो 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 हेलो। तो 40 रन इस समय स्कोरबोर्ड के ऊपर। कुमार का ओवर काफी महंगा साबित होता हुआ यहाँ पे। कुल मिलाकर 17 रन इस ओवर में आए कुमार के। तो जो सेकेंड लास्ट ओवर होता है वो अमूमन एक मैच रिजल्ट डिसाइडिंग ओवर होता है, और वहीं पे यहाँ पे थोड़ी सी चूक हो गई। हालांकि कुमार अच्छे गेंदबाज है, लेकिन इस समय नहीं चल पाए। इस बार बढ़िया गेंदबाजी, कमबैक कहूंगा इस गेंद को, क्योंकि पिछला ओवर काफी महंगा साबित हो चुका था। अंपायर 2 बॉल ना। पंच सुमित, डॉट बॉल असला तरी तुमचा निर्णय द्या। हो यावेळेस इस बार अंपायर ने उंगली जरूर खड़ी कर दी और विकेट का पतन सही समय पर। तो नए बल्लेबाज इस समय पिच के ऊपर। जरूर एक तेज तर्रार गेंद थी। नटराज स्टाइल में इस गेंद को फाइन लेग के रीजन में मोड़ दिया। केवल 1 रन से संतुष्ट रहना पड़ेगा, और 1 रन के साथ स्कोरबोर्ड में इजाफा होता हुआ 41 रन। जरूर एक अच्छा स्कोर हासिल कर लिया था 4 ओवर के समाप्ति के पश्चात, लेकिन फिर आखिरी ओवर में लेकर आए प्रसाद को, लेकिन प्रसाद ने अच्छी गेंदबाजी की और अपनी टीम को जरूर एक लंबे चेस से बचाया। इस बार ड्राइव किया इस गेंद को खूबसूरती से। गेंद एक्स्ट्रा कवर के रीजन में फील्ड जरूर हुई, लेकिन एक ही रन से संतुष्ट रहना पड़ेगा दोनों बल्लेबाजों को। तो आखिरी गेंद इस समय आना बाकी। हो इस बार वाइड का जरूर इशारा करेंगे अंपायर,
और वाइड के साथ एक और रन का इजाफा, 43 रन 43। तीसरे आखिरी ओवर की आखिरी गेंद, फुल टॉस, इस गेंद को जरूर खेला कवर पॉइंट के रीजन में, दूसरे रन के लिए तेजी से आते हुए, लेकिन नहीं मुकम्मल का है दूसरा रन। सो यहाँ पे और एक विकेट का पतन। चवालीस रन बनाकर 45 रनों का लक्ष्य यहाँ पे रहेगा। 9 रन प्रति ओवर के औसत से रन बनाए, 45 रन टू विन। डीजे सामना टॉस साठी यायचं आहे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी। यानंतरचा होणारा जो सामना आहे बच्चा वॉरियर्स टॉस केला जातोय। यानंतरचा होणारा सामना, थोडीशी घाई करायची आहे कारण अजून बच्चा वॉरियर्स वर्सेस छत्रपती उदयनराजे 11 च्या दोन्ही कर्णधारांनी टॉस का बॉस या मंचावर यावे। बच्चा वॉरियर्स वर्सेस छत्रपती उदयनराजे 11 या दोन्ही संघाच्या कर्ण मालकांनी चला मॅच चालू करा पटकन। मॅच चालू करा लवकर। दोन्ही फलंदाज या ठिकाणी मैदानावर आपण पाहू शकता। स्ट्रायकर एंडवर आहे रुपेश आणि नॉन स्ट्रायकर एंडला त्याला साथ देतोय प्रसाद। अक्षय या ठिकाणी बॉलिंग मार्कवर आपण पाहू शकाल 30 यार्ड सर्कलच्या बाहेरचा रनअप। पॉवर प्लेचं हे पहिलं षटक। एक आक्रमक क्षेत्ररक्षण लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो। यावेळेस हलक्या हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न जरूर, थोडीशी मिसअंडरस्टँडिंग दोन्ही फलंदाजांमध्ये जरूर झाली होती। या ठिकाणी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु एक
चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला, तो यशस्वी होतोय, परंतु या ठिकाणी ही सिंगल जी घेतली ती खूप रिस्की होती आणि या सिंगलनी खातं खोललं जात आहे, अकाउंट उघडले जात आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस चेंडू विकेट किपरला सुद्धा चकमा देऊन गेलाय. बिहाइंड द विकेट या ठिकाणी नक्कीच डॉट चेंडू समाप्त होत आहे. चांगली सुरुवात अक्षयच्या माध्यमातून या सामन्यामध्ये पाहायला मिळतोय. भाऊ बैलकर वर्ष यावेळेस मात्र चेंडू जबरदस्त पद्धतीने पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा केला जातोय. एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा पार 4 धावांसाठी. बघूया पुन्हा एकदा या मैदानावर अक्षयच्या चेंडूवर आलेला हा जबरदस्त चौकार आणि या चौकारांनी नक्कीच मनोधैर्य उंचावलेला असेल या दोन्ही फलंदाजांचं. यावेळेस मात्र आखूड टप्प्याचा चेंडू शॉर्ट ऑफ लेन पूल केलाय चेंडूला. चेंडू नक्कीच फाईन लेगच्या दिशेमध्ये जातोय, परंतु केवळ एका धावेसाठी या ठिकाणी चेंडू जाईल आणि या एका धावेनिशी धावसंख्या जाऊन पोहोचते 6च्या घरात. 6 धावा धाव फलकावर. या षटकामधील अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. 4 चेंडू झालेत म्हणजे येणारे 26 चेंडू आणि जिंकण्यासाठी 39 धावांची आवश्यकता. 26 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता आहे भाऊ बैलकर संघाला. दोन्ही फलंदाजांना आपला जम बसवावं लागेल. दरम्यान चेंडू या ठिकाणी हरवलाय. जॉकी दादा यांनी स्टेजवर यावे. जॉकी दादा यांनी स्टेजवर येऊन प्रस्थापन व्हावे. पहिलं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. चेंडू येतोय पुन्हा. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं पटापट. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय 6 धावा धाव फलकावर. 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालाय. येणारे 26 चेंडू आणि जिंकण्यासाठी 39 धावांचं आव्हान असणार आहे. चेंडू आणि जिंकण्यासाठी 39 धावा. राईट आर्म राऊंड विकेटचा हा चेंडू तेज तर्रार बंदुकीच्या गोळीच्या वेगाने चेंडू जातो विकेट किपर कॉरिडॉर मध्ये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली अजूनपर्यंत या हो यावेळेस जबरदस्त अपेल पंचांकडे आणि नॉट आउटचा इशारा देतात पंच. तर पहिलं षटक अतिशय अचूक मारा या ठिकाणी पाहण्यात आलेला आहे. अक्षय यांच्या गोलंदाजीतून फक्त 6 धावा धाव फलकावर आणि या 6 धावांनिशी जर आताचं समीकरण बघितलं तर येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 39 धावांची आवश्यकता. 39 रन्स टू विन फ्रॉम रिमेनिंग 24 लीगल डिलिव्हरीज. Here he goes. Right arm around the left arm around the wicket. चेंडू जातोय डिक्लेअर्ड झोन मध्ये.
केवळ एका धावेने समाधान मानावं लागेल. एका धावेने संख्या पुढे सरसावते आणि धावफलकावर जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, चान्स जरूर होता फलंदाजांकडे आणि निर्धाव चेंडूची समाप्ती होते. नक्कीच हा चेंडू पॉइंटच्या दिशेने तटवण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु पण चेंडू बॅटच्या रेंजमध्ये आलेला नाहीये आणि धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या कायम राहते. लेफ्ट आर्म राऊंड विकेटची गेंदबाजी केली जाते, परंतु यावेळेस मात्र लेग स्टंपला सोडून जाणारा चेंडू, पंचांचा इशारा येतोय. हा चेंडू स्वैर आहे आणि या बरोबर धावसंख्येमध्ये एक छोटासा बदल होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 8 वर. हो, पूर्णपणे पटकलेला चेंडू नक्कीच डिक्लेअर झोन मध्ये जातोय. 1 बाउन्सचा जरूर इशारा दिलेला, एक चेतावणी दिलेली आहे गोलंदाजाला, कारण अजय यांचं हे षटक थोडीशी शांत चालले मॅच मध्ये अजून रोमांच आलेला नाहीये. या ठिकाणी जर पाहिलं तर धावफलकावर 9 धावा जिंकण्यासाठी अजूनही 36 धावांची आवश्यकता. यावेळेस एक जबरदस्त शॉट येतोय, परंतु हो तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये मैदानात यायचं, कारण अंधार होत चाललाय. इट्स नॉट अ डे नाईट टुर्नामेंट. क्रिकेटचा महाकुंभ आपण पाहतोय. सीडी प्रीमियर लीग, कैलासवासी निलेशभाई मोरे, त्याचबरोबर कैलासवासी प्रमोददादा पाटील यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा 2 आणि 3 जानेवारी या स्पर्धेचं आयोजन, एक जबरदस्त आयोजन आपण पाहतोय. प्रथम पारितोषिक रोख रक्कम ₹12,000 आणि आकर्षक आणि भव्य दिव्य असा चषक पाहतोय. त्याचबरोबर द्वितीय पारितोषिक 8,000 आणि एक भव्य दिव्य चषक. तर दुसरा षटक या ठिकाणी प्रगतीपथावर, विकेट येतोय दुसऱ्या षटकामध्ये. बॅटच्या टप्प्यामध्ये चेंडू जरूर येतोय, 1 बाउन्स चेंडू जातोय, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या जवळ चेंडू जातोय आणि चेंडू नक्कीच बाउंड्री लाईनला टच झालेला नाहीये. तर 2 धावा या ठिकाणी मिळतील आणि या 2 धावांनी धावसंख्या पुढे जाते. मैदानाची जर भौगोलिक परिस्थिती पाहिली तर चेंडू टप्पा पडल्यानंतर फास्ट ट्रॅव्हल होत नाही, आउटफील्ड थोडीशी स्लो आहे असं म्हणता येईल. यावेळेस सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये फुल टॉस. तर विचार केला जर वैभव विचार केला या सामन्याचा, तर भाऊ बैलकर संघाने नाणेफेक जिंकली होती आणि प्रथम आमंत्रित केलं फलंदाजीला डीसी स्टार संघाला, परंतु कर्णधाराचा जो निर्णय तो पूर्णपणे चुकीचा ठरवला डीसी स्टारच्या फलंदाजांनी. 45 धावा अक्षरशः कुठल्या या मैदानावर आपण पाहतो. 40 ते 42 धावा हे पुरेशा ठरतात या मैदानावर डिफेन्स करण्यासाठी, परंतु 45 धावांचं भलं मोठं आव्हान. म्हणजे मी म्हणेल की बॅटिंग ही स्ट्रेंथ नसावी, कारण आतापर्यंत या सामन्यामध्ये कुठल्याही प्रकारचं वर्चस्व गाजवण्याची संधी दिलेली नाही आहे अजूनपर्यंत भाऊ बैलकर संघाला. डीसी स्टार संघाने आतापर्यंत या सामन्यामध्ये आपला ज्या ड्रायव्हिंग सीटवर ते पहिल्यापासून होते तशाच प्रकारे या संपूर्ण सामन्यामध्ये आतापर्यंत कुठल्याही प्रकारचं डोकं वर काढण्याची
संधी दिलेली नाही प्रतिस्पर्धी संघाला. 11 धावा धाव फलकावर. तिसरा षटक या ठिकाणी. 11 फॉर द लॉस ऑफ 1 wicket, 2 wickets. We are in the third over. That's in the air. That's in the air. There is man underneath. That's another wicket. That's the third wicket falling down. आहे की नाही असं काय? हॅलो हॅलो, सगळ्यांनी मैदानामध्ये जायचं नाही. अंपायर्स आणि आयोजक, दोन्ही संघाचे संघमालक आणि आयोजक यांनीच मैदानामध्ये जा. सगळ्यांनी गर्दी करू नका. हॅलो हॅलो, सगळ्यांनी जमा होण्याची गरज नाही तिथे. तिथे फक्त कमिटी मेंबर आणि अंपायर, 2 अंपायर, बाकी सगळे, नाहीतर तुम्हाला पेनल्टी देण्यात येईल. बाजूला हो सगळ्यांनी, बाकीचे खेळाडू प्लीज. तिथे त्यांना ठरवू द्या. 2 अंपायर, ऑन फील्ड अंपायर आणि तुमचे कमिटीचे जे मेंबर्स असतील किंवा दोन्ही संघाचे संघमालक किंवा दोन्ही संघाचे कॅप्टन, कॅप्टन्स फक्त बोलवा. मित्रांनो, लाईव्ह चालू आहे. हा, मॅच चालू होईल. त्या अंपायर्स आणि कॅप्टन्सना डिसिजन घेऊ द्या. हा, अंपायरचा काय निर्णय आहे अंतिम? फायनल डिसिजन इज आउट. अंपायर्स फायनल डिसिजन इज आउट. माफ करा, पंचांनी दोन्ही हात वरती केले होते, परंतु आम्हाला एकच हात दिसला पंचांचा. चला, षटकार आहे हा. ओके, या षटकारानंतर धावसंख्या जर पाहिली, ओके, सामना चालू होतोय. राईट आर्म राऊंड विकेटचा हा चेंडू. डिसिजन दोन्ही टीमच्या संघनायकांनी हा डिसिजन मिळवून घेतलेला आहे. षटकार देण्यात आलेला आहे. तर आपण पाहतोय सिद्धेश स्कोरर. राईट आर्म राऊंड विकेटचा हा चेंडू. यावेळेस चेंडू भिरकावलाय. चेंडू पुन्हा एकदा जातोय. हा मात्र चेंडू
मित्रांनो तुम्ही तुमचे लाईनमन सुद्धा बाउंड्री लाईनवर ठेवा. 1 मिनिट अंपायर 1 मिनिट. यावेळेस चेंडू नक्कीच लॉंग ऑनच्या दिशेने मारलाय. तर या ठिकाणी शेवटचा चेंडू या षटकामध्ये शिल्लक आहे. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू भिरकावलाय आणि चेंडू जाता आता पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये. ओके. धावसंख्या या ठिकाणी आपण पाहू शकाल 22 धावा धाव फलकावर. जिंकण्यासाठी आता मात्र समीकरण 12 चेंडू आणि 23 धावा जिंकण्यासाठी. बारा चेंडू आणि 23 धावांचं आव्हान असणार आहे. राईट आर्म राऊंड विकेटचा हा चेंडू आणि चेंडू वन बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातात येते. एक चुरशीची मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि नक्कीच थोडासा इथे वातावरण नक्कीच थोडंसं गरम झालेलं दिसतंय कारण एक हाय व्होल्टेज मुकाबला आपण पाहतो. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू यावेळेस चेंडूला पुन्हा एकदा त्याच शॉर्ट स्क्वेअर लाईक रिझन मध्ये ढकलून दिलंय. चेंडूवर एकच धाव येते. या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 24च्या घरामध्ये. जिंकण्यासाठी अजूनही 21 धावांची आवश्यकता असणार आहे. येणारे 10 चेंडू आणि 21 धावा. एक जबरदस्त मुकाबला, एक हाय व्होल्टेज मुकाबला आपण पाहतोय मित्रांनो. हॅलो 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 ओके ओके. जरूर या ठिकाणी षटकार येतो. एक जबरदस्त खणखणीत असा षटकार पाहायला मिळालाय. 4 चेंडू या षटकामधील संपलेले आहेत. 32 धावा धाव फलकावर. जिंकण्यासाठी अजूनही 13 धावांची आवश्यकता. एक जबरदस्त मुकाबला आपण पाहतोय या अण्णासाहेब पाटील क्रीडांगणावर. यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये अँड दॅट्स अनदर विकेट. तर आपण लवकरच कारण अक्षय यांच्या गोलंदाजीवर एक यावेळेस मात्र जबरदस्त चेंडू कमबॅक डिलिव्हरी म्हणावी लागेल. एक जबरदस्त सामना मित्रांनो आपण पाहतो. एक हाय व्होल्टेज मुकाबला मैदानामध्ये वातावरण जबरदस्त. एक रंगीत तालीम आपण पाहतोय दोन्ही संघाची. हा सामना जिंकण्यासाठी आणि या ट्रॉफीकडे नजर वळवण्यासाठी एक चुरस पाहतोय आपण दोन्ही संघांमधून. कारण 4 षटकांचा खेळ समाप्त होत आहे आणि धावफलकावर धावसंख्या 32. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 13 धावा. आणि वैभव आपण जर पाहिलं
वैभव आपण जर पाहिलं तर शेवटचे 2 चेंडू जे टाकले अक्षय यांनी, याच्यामध्ये दोन्ही चेंडू निर्धाव झाले. याच्यामध्ये एक विकेट पण होता, एक विकेट डॉट होता आणि त्याच्यानंतरचा चेंडू निर्धाव. यामध्ये या 2 चेंडूंमध्ये कुठल्याही प्रकारची धाव आली नाही. त्याच्यामुळे नक्कीच या षटकामध्ये प्रेशर हे फलंदाजांवरच असणार आहे. कारण 6 चेंडूंमध्ये जर पहिल्या 2 चेंडूंमध्ये एखादा डॉट डिलिव्हरी गेली तर नक्कीच या सामन्याला कलाटणी मिळेल. नक्कीच लवकर चालू करा. फील्ड जर पाहिली तो चलते मैदान के ऊपर इस बहुत ही बेहतरीन मुकाबले का आंखों देखा हाल सुनाने मैं जा रहा हूँ. महेश कदम आप सभी का स्वागत करता हूँ. राइट आर्म ओवर द विकेट की ये गेंद, इस बार गेंद सीधी खड़ी हो गई हवा में और एक विकेट का पतन. से जल्द अपना फील्डिंग सजा लीजिए. तो यहाँ पे पहले 2 गेंदों के ऊपर इस मुकाबले का पर्दाफाश होना था. तो पहले गेंद पर विकेट आया. आने वाली 2 गेंदों में एक बड़ा शॉट चाहिए यहाँ पे, क्योंकि इस मैच को अगर जीतना है तो आने वाली 2 गेंदें बहुत ही कारगर साबित होगी. ये गेंद राइट आर्म ओवर द विकेट, शॉट ऑफ लेंथ. उस गेंद को जरूर खेला स्क्वायर लेग के रीजन में. दूसरे रन के लिए तेजी से पलटे दोनों बल्लेबाज. 2 रन जरूर मुकम्मल किए, लेकिन यहाँ पे एक बड़े शॉट की अभी भी दरकार है इस मैच को अगर जीतना है. 4 गेंदें और 11 रनों की दरकार रहेगी इस मैच को जीतने के लिए. पिछला भी सुबह एक मैच हुआ था ऐसा, 3 गेंदों में 10 रन चाहिए थे. ये गेंद इस बार जरूर अच्छा शॉट, लेकिन केवल 1 रन देकर जाएगी क्योंकि मैदान काफी छोटा है. विकेट के पीछे 3 गेंदें और 10 रन, और ये करके दिखाए सुबह सिद्धार्थ फाइटर के विशाल ने करके दिखाया था सुबह, जो सेम इक्वेशन था. 3 गेंदें और 10 रनों की आवश्यकता. एक बड़े शॉट की दरकार, लेकिन सीधे हवा में गेंद. फील्डर उस गेंद के पीछे. यहाँ पे ड्रामा देखने को मिला पिछले कुछ ओवर में, लेकिन आखिरकार डीसी स्टार टीम काफी अच्छे तरीके से उभर कर और एक चैंपियन वाला खेल दिखाया. तो यहाँ पे आने वाली 2 गेंदें और जीतने के लिए अभी भी 10 गेंदें. यहाँ पे एक चमत्कार ही इस टीम को बचा सकता है. अगर वो चमत्कार होता है तो उसे हमारा नमस्कार रहेगा, लेकिन 2 गेंदें और 10 रन, क्या 2 बड़े हिट लगा सकते हैं. और इस बार पूरी तरह से बैकफुट पर ढकल दिया. अब मुकाबले का पर्दाफाश हो चुका है. ये मुकाबला लगभग यहाँ पे जीत चुके डीसी स्टार की टीम, जिन्होंने पहले ही इनिंग से इस मैच पर पूरी तरह से दबदबा कायम रखा था. इस मैच पे पकड़ कायम, कभी भी ढीली नहीं होने दी. हालांकि जरूर लगा था पिछले तीसरे ओवर में जहां पे एक विवाद हुआ था छक्के के ऊपर, लेकिन उसके बाद ये गेंद सीमा पर जाएगी जरूर, लेकिन जीत चुकी है यहाँ पे